आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आपले मुख्य संपादक उद्धव फंगामावली यांनी दिलेल्या माहितीनुसार तावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर हे आज 5 जून रोजी पेट्रोल घेऊन मेहकर पंचायत समितीमध्ये गेले असता मेहकर पंचायत समिती विभाग व पोलीस विभाग खडारून जागे झाले. गजानन बोरकर हे सारंगपूर येथील रहिवासी आहेत. सारंगपूर गावामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. नाल्या जागोजागी भरलेल्या आहेत. गजानन बोरकर यांच्या घरासमोर शौचालयाचे घाण पाणी गेल्या अनेक दिवसापासून वाहत आहे. या संदर्भात गजानन बोरकर गेल्या 2 महिन्यापासून मेहकर पंचायत समितीकडे शांततेच्या मार्गाने नाल्या साफ करण्यासंदर्भात व घरासमोरील शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मेहकर पंचायत समितीकडे चकरा मारत आहेत. मात्र ग्रामसेवक केवळ उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. अनेक वेळा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा ग्रामसेवकांनी काहीच ऐकले नाही. अखेर जनहितासाठी आपला जीव धोक्यात घालून उंच अशा टॉवर जाऊन आंदोलन करणारे गजानन बोरकर हे त्रस्त झाले व स्वतःच्याच गावात अशी परिस्थिती पाहून अखेर त्यांनी आज पेट्रोल घेऊन पंचायत समिती गाठली. बीडीओला चांगलेच धारेवर धरले. यावेळी पोलीस विभाग सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. अखेर कारवाईचे नेहमीप्रमाणे आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यात आले आहे. मात्र 7 दिवसात कारवाई झाली नाही तर गजानन बोरकर हे पंचायत समितीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मार्गी लागतात काय नाही पाहतील ते. आता पेट्रोलची कॅन दिसायला लागली बहुतेक त्याच्या हातामध्ये. पेट्रोल हे शिशीमध्ये काहीतरी. आणि काय आंदोलन करतात काय नाही आपल्याला काही सांगता येणार नाही. पण एक आक्रमक भूमिका दिसायला लागली त्याची. व्हिडिओ आता मी त्यांना काय बोललो विचार घरासमोर धुणत होते कोणी सडाचं पाणी होते ते यांचं तुम्ही पाहिजे तो 2 वेळेचं पत्र द्या. नाही नाही कारवाई करा आता ग्रामसेवकले बोलवा पहिले. त्याचं कर्तव्य आहे. ग्रामसेवक निवड आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देते ना, म्हणजे त्याचा फायदा काय आमच्या गावात राहून. त्याला बोललो की ते सरपंचाचं नाव सांगते, सरपंच त्याचं नाव सांगते. कारवाई करू ना. भ्रष्टाचाराची त्याची कारवाई लावा, त्याच्यावर चौकशी लावा. काय करा चौकशी विस्तार अधिकारी नेमतो त्याची चौकशी ते माझ्या तुम्ही जिल्हा परिषद ना ठीक आहे. आम्ही येतो आम्ही तुमच्या होत नाही ना ते आम्ही करतो आमच्यापर्यंत बाकीचं चालतंय. पण आम्हाला याचं आमचं मन समाधानकारक नाही. आता ग्रामसेवक तुम्ही काय कारवाई करणार आहे? तो जर नसेल तर त्याची लगेच विनावेतन करू. बस काढा हा पत्र काढा द्या द्या. आम्हाला. हो द्या द्या द्या. म्हणजे काय पागल समजायला का तुम्ही पब्लिकला? हे बघा यांचं पत्र घ्या. हे म्हणतात का ग्रामसेवक गावात हजर नाही. यांच्या पत्रानुसार ते मी दिले की तिथं अजून काही कुठली कारवाई नाही. घरासमोर तिथं धुळीत होतात बाया. ते सांगितलं मेटामी साहेब स्वतः बोलले. म्हणजे हे नेमकं करायचं काय नेमकं तुमच्यावर आहे का नाही काही बंधन केंद्र आहे का नाही लोकायले? हा कनिष्ठ फक्त गाव मी करले यायचं मोकळे झाले झाली होती. तुम्ही ते आता जे म्हटलं ना ते पण द्या. लगेच नोटीस काढतो. आणि जर त्याने 8 दिवसात ते स्वच्छ नाही केलं व्यवस्थित नाही त्याला कारवाई करतो. काय करायचं ते सांगा फक्त. आताच तो आज हजर नाही त्याचं काय ते करायचं? विनावेतन करून टाकू ना. विनावेतन माझ्या त्याच्यावर करू. विनावेतन तुम्ही द्या 2 ओळीचं पत्र. आजच्यावर विनावेतन करत असते आणि 8 दिवसामध्ये जर तुमचं काम झालं नाही स्वच्छता जर ते त्यांनी पुढची केली कारवाई तुम्ही करतात. म्हणताय त्याप्रमाणे तर ते ग्रामपंचायत व कारवाई करतो. ठीक आहे साहेबांना सांगणार करतो. मग हे 2 महिने थांबले अजून 8 दिवस थांबा काय लागलं तर. तुम्ही द्या आज पत्र. तुम्ही जे आता म्हणले ना काय ते हे केलं नाही त्यांनी सांडपाणी काढलं नाही. तिसरा एक विषय असा की बा तुमचा ग्रामपंचायतचा सामान्य फंड येतो तो कुठे जमा व्हायला पाहिजे? हॅलो हा बोल. हा बरोबर आहे. ते बोरकर आले आहेत तर त्यांना जरा बोरकर हो पाठवली. नाही शिव सरांना फोन करत होतो पण ते काहीतरी याच्यात असल्यामुळे उचलला नाही. हो ठीक. हा आले ओके येतो. मॅडम साहेबांना पण बोलवते. थांबतो आम्ही तो करू आपण कारवाई. आम्हाला काही कोणाला पाठीची घालायचं काय नाही साहेब. मला काय म्हणायचं आता तुम्ही आता सामान्य फंड तुमच्याजवळ जमा बघा सर्वसामान्य जनतेचं काम केलं पाहिजे. मी असं कोणी माझं आहे का फक्त सामान्य फंडातले पैसे येईल खर्चात जातात का? सामान्य फंडातलं नियमाप्रमाणे खर्च केला पाहिजे.
पाणीपट्टी यानं जमा केली हा. ही पाणीपट्टी कुठे जमा व्हायला पाहिजे? पाणी पुरवठ्याच्याच खात्यावर. बँकेत जमा व्हायला पाहिजे हो, ना? बरोबर. हे 2-2 महिने पैसे स्वतः वापरतात. ऑपरेटर मध्ये मी दवाखान्यात पैसे खर्च केले, हे मध्ये मी उसने पैसे घेतले, म्हणजे ग्रामपंचायत चाललं काय नेमकं हे? ठीक आहे, आपण विस्तार अधिकाऱ्यामार्फत चौकशी नाही, लावू. चौकशी लावून जर कारवाई करा, कारवाई निलंबन करू. करा, निलंबन. करू ना, काय हा. अडचण नाही. हे मग त्याचं लेखी कारवाई देऊन करा टाका त्याच्यावर. त्यांना, लेखी देऊन टाका बरोबर तुम्ही काय असेल तर. चुकीचं आढळलं तर त्याच्यावर आणि 100% पूर्ण कारवाई. भ्रष्टाचाराची चौकशी राहते गावात, पूर्ण भ्रष्टाचार व्हायले. ठीक आहे. दे तुम्ही पत्र, मी विस्तार अधिकारी ऑर्डर काढतो, चौकशी करू आपण. ठीक आहे, तुमचं झालं आता समाधान झालं ना? ठीक साहेब, धन्यवाद. ओके. गजानन बोरकर होते आंदोलन सम्राट, त्यांचं सारंगपूर गाव आहे. तिथलच्या समस्या येतात, ग्रामसेवक आहेत तिथं. ग्रामसेवक गावामध्ये राहत नाही, आले तरी कामं करत नाही. BDO साहेबांसुद्धा बोलले होते, ते मेटांगळे साहेबांसुद्धा बोलले होते. अखेर या ठिकाणी पेट्रोलची कॅनीमध्ये म्हणजे शिशीमध्ये पेट्रोल घेऊन एक आत्मदहन करण्याचा कंटाळून गजानन बोरकर यांनी प्रयत्न केला होता. मात्र BDO साहेब यांनी त्यांचं समाधान केलेलं आहे. तात्काळ ज्या ग्रामसेवक आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई करतो आणि पुढील काही तुमच्या समस्या असल्या तर 8 दिवसाच्या आत 100% त्या मार्गी लावतो आणि कारवाई करतो असे आश्वासन दिलेले आहे. पोलीस विभाग आलेला आहे. गजानन बोरकर यांचं समाधान सध्या आज रोजी तरी झालेलं आहे. पुढे भविष्यात पाहू आपण काय. घेतल्याशिवाय नाही झालं, लेखी घेतल्याशिवाय तुमचं नाही एक पत्र द्या ना त्यांना, हा, तुम्ही पत्र ते आज हजर नाही म्हणून पत्र देऊन टाका. लेखी देणार आहे ते, लेखी झाल्यावर त्यांचं आंदोलन जाणार आहे. पोलीस विभाग सुद्धा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ताबडतोब जसं त्यांना समजलं तसं ती मंडळी या ठिकाणी हजर झालेली आहे आणि आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्र.